मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. नागोठाणेजवळ सुकेई खंडीत महामार्गावर पाणी. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबई ठाणे पालघरला आज रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आज दुपारी 3:15 वाजता समुद्राला मोठी भरती. लाटांची उंची 4.25 मीटर असण्याचा अंदाज. नागरिकांना मरीन ड्राईव्ह चौपाटीवर न जाण्याचं आवाहन. घाटकोपरमध्ये भलं मोठं झाड कोसळलं. अनेक वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यात इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला. घटनेत 2 जण गंभीर जखमी. धोकादायक इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली. नवी मुंबईतील बेलापुरात इमारतीतील गॅलरी कोसळली. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. इमारत मोडकळीस असतानाही रहिवाशांचं वास्तव्य. रत्नागिरीला उद्यापर्यंत ऑरेंज अलर्ट. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. खेडची जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीवर. लांजमधील वाकेड घाटात दरड कोसळली. वृद्ध व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पेट्रोल पंपाच्या कामादरम्यान कोसळली दरड. रायगडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांची रेलचेल. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात पावसाचा जोर. सुरगाणा तालुक्यातील नार नदीला पूर. भात लागवडीच्या कामांना सुरुवात. गोंदिया जिल्ह्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईचा पूर्व उपनगर भांडूपमध्ये रस्ता खचला. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील घटना. फुटपाथ शेजारी उभा असलेला टेम्पो बुडाला. महाबळेश्वरच्या वेण्णालेक पात्रात मातीचा मलबा. ठेकेदारानं पुलाच्या खोदकामाची माती नदीपात्रात टाकली. खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात. राम मंदिर दानचोरी विरोधात आजपासून उबाठाचं आंदोलन. दादरमधील हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण. जळगावात केमिकलच्या टँकरचा भीषण अपघात. टँकर चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू. वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकर पेटला. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती. आई आणि बाळ दोघंही सुखरूप. रेल्वे पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात केलं भरती. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी. पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण संपन्न. रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. इंग्लंड विरोधातील T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव. जेकॉब बेथलच्या 76 धावांच्या जोरावर 191 धावांचं लक्ष्य गाठलं.